तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे चार्जिंगवर ठेवलेल्या व्हेईकलला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागून संपूर्ण गाडी जळून खाक झाल्याचा थरकाप उडवणारी घटना घडली। यामुळे रोज ऐकू येणाऱ्या वाहनांमध्ये लागणाऱ्या आगीच्या मालिकेत ही अजून एक धक्कादायक भर आहे। या घटनेत वाहन मालकाचा हजारो रुपयांचा नुकसानीचा अंदाज असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। गावातील काजीपुरा येथील काजी शाह खालिद खान रफत खान यांनी 1 वर्षांपूर्वी हिंदुस्तान पॉवर कंपनीची चार्जिंग गाडी विकत घेतली होती। नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री त्यांच्या मुलाने सुमारे रात्री 12 वाजता गाडी चार्जिंगला लावून तो झोपी गेला। मात्र रात्री 3च्या दरम्यान जोरदार आवाज झाल्याने शेजारच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली। त्यानंतर चार्जिंगला लावलेल्या गाडीमध्ये आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धावाधाव करून ही आग आटोक्यात आणली। MCN न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन, बाळापूर।